नमस्कार, मी मृणाली पिळणकर. LS मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यात आणि देशात घडत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शरद पवारांचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. 4 महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी. राज्यातील विविध विषयांवर देखील चर्चा झाल्याची माहिती. अमित शाह 20 दिवस उलटूनही संसदेत आले नाहीत. त्यांची ही शांतता म्हणजे हिंसाचाराला दिलेली मूक संमती. ते एकतर दोषी आहेत किंवा मग कार्यक्षम. राहुल गांधींची टीका. पवारांचे खासदार मोदींना भेटणार, यात वावगं काहीच नाही. मला देखील अनेक विरोधी पक्षनेते भेटत असतात. शरद पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हायकोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी लावणार. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंची कोलकाता हायकोर्टात बदली. आता नव्यानं होणार सुनावणी. भटक्या कुत्र्यांची दहशत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासून 10 ते 15 जणांवर कुत्र्यांचा हल्ला, तर पिंपरीत एका चिमुकलीवर कुत्र्यांच्या टोळीनं जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर. गडचिरोलीत सर्पदंशानं अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. धानोरा तालुक्यात खळबळ. आणखी काही विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल. पालघरमधील जवार येथे तरुणांची हुल्लडबाजी. पोलिसांनी कारवाई केल्याचा राग मनात धरून तरुणांकडून पोलिसांना धक्काबुक्की. व्हिडिओ समोर. आरोपींचा शोध सुरू. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वात मोठी बातमी जी आहे ती म्हणजे मोदी आणि पवारांचे खासदार यांच्या भेटीची. आता यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांचे खासदार मोदींना भेटणार, यात वावगं काहीच नाही. मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मोदी पवारांचे खासदार यांच्या भेटीवर सर्वांचं लक्ष आहे आणि आत्ताच ही भेट झालेली आहे. आणि यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे की अनेक विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते आम्हाला भेटत असतात, त्यामुळे पवारांचे खासदार मोदींना भेटतायत, यात काहीच वावगं नाही. चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाहीये. ते त्या ठिकाणी गेले की अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय. सुरेश धसांनी पहिल्यांदा आमदार होण्याचा किस्सा सांगितलाय. गोपीनाथ मुंडेंनी आष्टीची जागा भाजपला सोडली. पंडित अण्णांनी आग्रह केला आणि मी आमदार झालो असं धस म्हणालेत. धसांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात हा किस्सा सांगितलाय. त्यावेळेस गोपीनाथरावजींच्या जवळ आम्ही गेलो. पंडितांना अध्यक्ष होतो आणि प्रकाश दादा आणि मी आम्ही दोघांना जी संधी दिली त्यावेळेस आग्रहाने पंडितांनी सांगितलं होतं की हे दोघे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि हे दोघे आमदार होऊ शकतात. 99ला त्यावेळेस प्रकाशदादांची जागा सुटलेली होती. दादांचं म्हणजे इझी गोईंग झालं तिकिटाचं. आमचं तिकिटाचं शेवटपर्यंत रांगडं चाललं आणि भाजपचा सगळ्यात शेवटी डिक्लेअर झालेला उमेदवार मी होतो. त्यावेळेस मुंडे साहेबांनी तिकडच्या 2 जागाची आलटापलटी करून ही आष्टी ही जागा ही भाजपला सोडून घेतली आणि मी त्यावेळेस 1999ला आमदार झालो. राज्याचे मुख्यमंत्री आम्ही एका टर्मच्या प्रकाशदादा. बुलढाण्यातील चिखलीत शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. 1.5 वर्षापासून शिक्षक शाळेत गैरहजर आहेत. पगार मात्र सुरूच आहे. माझी शाळा सुंदर शाळेतील शिक्षक 1.5 वर्षापासून गायब असल्याचं समोर आलंय. शिक्षक गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. बुलढाण्यातील चिखलीच्या भोकर येथील माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिक्षक बाळू गव्हाणे हे मागील 1 ते 1.5 वर्षांपासून शाळेत गैरहजर आहेत. मात्र त्यांचा पगार सुरळीत सुरू असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्या दीर्घ गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी माहिती घेऊन वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याचं सांगितलंय. याबाबत
मला कल्पना नाही आहे, म्हणजे जवळपास 1.5 वर्षाच्या संदर्भात गेल्या एक 8-15 दिवसापूर्वी फक्त कार्यालयाला सामान्य त्यांना घेतलं होतं. बाकी इतर दिवशी ते होते, मग त्याबाबत मी चौकशी करतो सविस्तर आणि मग वरिष्ठ कार्यालयाला अहवाल त्याचा पाठवतो. त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, विज्ञान आणि गणित त्यासाठी पर्यायी काही शिक्षकाची व्यवस्था नाही, नुकसान होतं विद्यार्थ्यांचं. तिथे पर्यायी व्यवस्था केलेली आहे, शिक्षक 1-2 दिवसात तिथे रुजू होतील. हिंगोलीतील सिद्धेश्वर येलदरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिद्धेश्वर धरणात 24.31% तर येलदरी धरणात 59.78% पाणीसाठा जमा झालाय. येलदरी धरण 60% उंबरठ्यावर आहे आणि सिद्धेश्वर मध्येही पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे हिंगोलीतील धरणांना पाण्याची आवक झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 10 ऑगस्टच्या सकाळच्या आकडेवारीनुसार सिद्धेश्वरमध्ये 24.31% आणि येलदरीत 59.78% जिवंत पाणीसाठा आहे. सध्या कोणताही विसर्ग सुरू नाहीये. शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेततळ्यात नातू बुडताना दिसला आणि आजोबांनी उडी घेत नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी आजोबांचा देखील मृत्यू झालाय. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आहे, कारण शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 13 वर्षीय सर्वेश संतोष गुळवे आणि 65 वर्षीय पांडुरंग राखमा गुळवे अशी मृतांची नावं आहेत. सर्वेश शेततळ्यात बुडत असल्याचं आजोबांना कळताच नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी शेततळ्यात उडी घेतली, मात्र दुर्दैवानं दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ पसरली आहे. गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे सावरगाव तळसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता पाहुयात वेगवान घडामोडी. राज्यपालांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये वेदशास्त्र पुरस्कार सोहळा, महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे चतुर्वेद संमेलन आणि धर्मभूषण गिरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन. अन्न सुरक्षित महाराष्ट्राचा आदर्श, जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य, सुरक्षित अन्न सुरक्षित कुटुंब, महाराष्ट्राचा अन्न सुरक्षेचा आदर्श, तुकाराम मुंढेंचं ट्विट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी उचललं. 8 सदस्य कोअर कमिटीची निवड रद्द करण्याची मागणी. गडचिरोली पोलिसांचा आदिवासी दिनानिमित्त उपक्रम, विद्यार्थी युवकांचा सायकल शैक्षणिक साहित्य वाटप. अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना अटक, अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. दिलेश परदेशी हत्या प्रकरणातील अहवाल. नाशिकच्या वागलाणमध्ये नदीच्या पुरामुळे फरशी पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे संपर्क तुटला. शाळकरी विद्यार्थ्यांना बसला फटका. हिंगोलीच्या वसमतमध्ये तलावाच्या सुशोभीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. मित्रांसोबत दर्ग्याकडे जात असताना हसन खड्ड्यात पडला. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची जोरदार मागणी. नाशिकमध्ये फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या. 2 गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांची सापळा रचत मोठी कारवाई. अमरावतीच्या अर्जुन नगर परिसरात थरारक घटना घडली. निलंबित तलाठी विपुल ठाकरेंच्या घराबाहेर गोळीबार. अज्ञात इस्मानं 2 बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची माहिती समोर. पोलिसांकडून तपास सुरू. साताऱ्याच्या मलकापूरमध्ये कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट. पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्रानं वार करून खून. पोलिसांकडून पतीला अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.